कोल्हापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात. कसबा आरळेगावच्या 2 भाविकांचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. रविवारी पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात करवीर तालुक्यातील कसबा आरळेगावच्या 2 भाविकांचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेनं आरळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबा आरळेगावचे रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते. सातारा परिसरातील डिमांडजवळ ते आले असता त्यांच्या भरधाव मिनी बसने पुढे असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे 4:45 वाजता झाला. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हल बसचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे वय वर्ष 70, एकनाथ बापू कांबळे वय वर्ष 68 या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर, हवालदार किशोर वायदंडे, स्थानिक शिवेंद्रसिंह राजे, रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे, अजय शिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना मृतांना बाहेर काढले. शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे सर्व 5ही जखमींना तातडीनं जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे. महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे कसबा आरळे गावावर शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जेजुरीला दर्शनासाठी निघालेल्या आजोबा एकनाथ बापू कांबळे आणि नाथ स्नेहल उत्तम कांबळे यांचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरळेगावचे पोलीस पाटील उत्तम कांबळे यांचे कुटुंबीय असल्याने संपूर्ण गावामध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त होते आहे.